नमस्कार. मनाने दिलदार, बोलणं मधाळ, वागणं जबाबदार आणि कामात खबरदार. ज्यांना घरी आम्ही प्रेमाने दादा म्हणतो, बहिणी लाडाने बबन म्हणतात आणि अख्खं गाव आदराने नाना म्हणतात. असे सर्वसमावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री अनंत विठ्ठल वराडी यांचा 75वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा, जो साजरा करण्याकरिता आपण इथे एकत्रित आलो आहोत. तर व्यासपीठावरील मान्यवर, आलेले सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, कार्यक्रमाची शोभा वाढवणारी भजनी मंडळी, कार्यक्रम सिद्धीस नेण्याकरिता अचूक मार्गदर्शन आणि सुयोग्य नियोजन करणारे आळंदीचे कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वराडी परिवाराशी संलग्न असलेला उपस्थित सर्वच मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्या सर्वांच्याच उपस्थितीवरून हे क्लिअर आहे की आपण दादांवर किती प्रेम करता, आणि म्हणूनच आपण प्रेमाने दिलेल्या या उपस्थितीबद्दल एक परिवाराचा एक सदस्य म्हणून मी आपल्या सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्यापैकी काहींना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आभार व्यक्त करणारा हा कोण, किंवा या परिवाराचा सदस्य कसा. तर थोडक्यात माझा परिचय देतो. माझं नाव अतुल श्रीरंग सदाफुले, आणि मी सत्कार मूर्ती यांचा धाकटा जावई. बरं का, आता जावई म्हटलं तर मानपान आला, तसं देवाणघेवाणही आली. आणि असं सिच्युएशनला प्रत्येक जावयाला माझा वैयक्तिक सल्ला असेल की अशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कधी मिस करू नका. खरं तर हा सगळा थाटमाट, तुमचा मानपान आणि होणारा आदर सत्कार बघता माझ्याही मनात प्रचंड इच्छा झाली आहे की भविष्यात मी माझी 75वी साजरी करावी. असो, तो नंतरचा भाग आहे. तर मी म्हणत होतो, चालून आलेली अशी सुवर्ण संधी न सोडण्याबद्दल. आज मीही या संधीचं सोनं करणार आहे आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने दादांकडे काहीतरी मागणार आहे. त्यात अधिक मास सुद्धा चालू आहे, धोंड्याचा महिना. तर ही ऑपॉर्च्युनिटी मिस करणं बनतच नाही. मी प्रत्यक्षात दादांनाच विचारतो, काय दादा, आज जर मी काही तुमच्याकडे मागितलं तर मिळेल ना मला, किंवा द्याल ना मला? तशी फार मोठी मागणी नाहीच आहे. माझी इतकीच इच्छा आहे की आज तुमच्या 75ला मी वेळात वेळ काढून मुंबईहून इथं आलो आहे. तसंच माझ्याही 75ला तुम्ही असंच सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावं, एवढीच विनंती. भरारीसाठी शोधावर रोज नवं आकाश, भरारीसाठी शोधावर रोज नवं आकाश, आणि कर्तृत्वासाठी तोडावेत भावनांचे पाश. भरारीसाठी शोधावर रोज नवं आकाश आणि कर्तृत्वासाठी तोडावेत भावनांचे पाश. कितीही संकटे आली तरी ध्येय राहावं अभंग, कितीही संकटे आली तरी ध्येय राहावं अभंग, आणि कितीही दुःख असली तरी चेहऱ्यावर असावा हास्याचा रंग. खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पाहावं, खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पाहावं, आणि रोज अपयशाला हिणवत यशाला जिंकत राहावं, आणि रोज अपयशाला हिणवत यशाला जिंकत राहावं. आणि अशीच यशाची उंच भरारी घेऊन आपल्या आयुष्याची 75 साजरी करीत आहेत आजचे हे मानकरी. दादा, तुम्हाला आम्हा सर्वांतर्फे उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन. तुमचं पुढील आयुष्य हे अगदी आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, उत्तम, आरोग्यदायी, शुभमय, मंगलमय, वात्सल्यमय हो, हीच सदिच्छा. तर माता गोदाबाई आणि पिता विठ्ठल वराडी यांचे सुपुत्र, तसेच सर्वात मोठ्या बहीण स्वर्गीय चंद्रभागाबाई वावळ, मग 2 नंबरच्या बहीण स्वर्गीय जनाबाई शिराळशेठ, पुढे 3 नंबरच्या बहीण स्वर्गीय मनाबाई वावळ, त्यांच्या पाठीवरच्या 4 नंबरच्या बहीण श्रीमती वनाबाई भास्कर, मग 5 नंबरच्या बहीण स्वर्गीय वेणुबाई भुजबळ, त्यानंतर 6 नंबरच्या बहीण सौभाग्यवती ठकूबाई बाळसराफ, आणि या 6 बहिणींच्या पाठीवरचे हे 7वे भाऊ श्रीमान अनंत वराडी, आणि त्यांच्याही पाठीवरच्या धाकट्या, शेवटच्या आणि लाडक्या बहीण श्रीमती मीनाबाई भुजबळ. अशा एकूण 7 बहिणींच्या सानिध्यात, मायेत, लाडात आणि प्रेमात वाढलेले हे एकुलते एक भाऊ. याच जून महिन्यात 2 वर्षापूर्वी म्हणजे जून 2024 मध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली. त्यातल्या किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटतो मला माहीत नाही, पण गेल्या 75 वर्षांपासून अविरतपणे लाडका भाऊ या योजनेचे एकमेव लाभार्थी हेच. याच गावात जन्मले, याच मातीत खेळले, याच वातावरणात वाढले.
सभागृहाच्या बाहेर डाव्या बाजूला जी ग्रामपंचायतीची शाळा आहे तिथे त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे माध्यमिक शिक्षणाकरिता नारायण गावात ॲडमिशन घेतलं. त्या काळची परिस्थिती हालाकीची असल्याने, गरिबीची असल्याने त्या शिक्षणासाठी त्यांची रोजची 5 मैलाची पायपीट असायची. पुढे याच परिस्थितीला लागून 1971 साली त्यांनी पोटापाण्यासाठी मुंबईची वाट धरली. आणि आजच्या दिवसाचा दुसरा दिन विशेष असा आहे ना की याच दिवशी 54 वर्षापूर्वी म्हणजे 1 जून 1972 रोजी दादा मुंबईत मंत्रालयात कामाला लागले, तेही 196 रुपये मासिक पगारावर. तसे आमचे आदरणीय सासरे म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली आणि उत्तम कुटुंब संघटन. या कुटुंब संघटनात खरं तर आमच्या फादर इन लॉपेक्षा जास्त आमच्या मदर इन लॉचा म्हणजे आमच्या सासूबाईंचा, ज्यांना मी मम्मी म्हणतो, त्यांचा खरा वाघिणीचा वाटा. त्यांच्याबद्दल मी बोलतोच पुढे. तर सध्याचे सेवानिवृत्त पण प्रशासनाची उत्तम जाण असणारे त्यांच्या सेवा काळातील एक कुशल कर्मचारी, भगवान श्रीरामाप्रमाणे एकवचनी आणि आदर्श पती, तसेच आदर्श पिता, मनमिळावू सासरे, प्रेमळ आजोबा, अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि तितकेच साधे, सरळ आणि प्रेमळही. गेल्या अनेक वर्षात सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या मोठ्या नेटाने पार पाडत आल्या आहेत. त्यांनी कधीही बायकोला, मुलाला, सुनेला, लेकींना, जावयांना, बहिणींना, भाच्यांना, नातवंडांना काहीही कमी पडू दिलं नाही. तसेच त्यांच्या सासरी म्हणजे निरगुडच्या ताजणे कुटुंबात त्यांचं नाव हे आदराने आणि प्रेमानेच घेतलं जाईल याची पुरेपूर काळजी आणि जबाबदारी त्यांनी घेतली आणि तीही टिकवून ठेवली, तेही लग्न झाल्यापासून आजतागायत. याच ताजणे कुटुंबातील एक कन्याकुमारी मुक्ताबाई ताजणे यांचा साधारण 45 वर्षापूर्वी म्हणजे 17 मे 1981 रोजी दादांशी विवाह संपन्न झाला आणि या माऊलीने तितक्याच मायेनं, प्रेमानं, आदरानं, आपलेपणानं, आपुलकीनं, अगदी जिव्हाळ्याने दादांची काळजी घेतली. आजचे मानकरी माझे सासरे श्रीयुत अनंत विठ्ठल वराडी हे माळकरी आहेत. आयुष्यातील बहुतांश वर्ष त्यांनी वाऱ्या अटेंड केलेले आहेत. ते अगदी देववेडे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण आजही या वयात ते देवपूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नाहीत. आणि त्यांचे सासरे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे सासरे कैलासवासी भाऊसाहेब हरिबा ताजणे महाराज हे हरिभक्त परायण होते. आणि त्यांचे सासरे म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या सासऱ्यांचे सासरे वैकुंठवासी डोके महाराज, बरं का, हे श्री क्षेत्र आळंदी या संस्थानाचे आणि देवस्थानाचे नामलौकिक कीर्तनकार श्री अमृतनाथ स्वामी महाराज हे होते. आणि त्यांचे सासरे म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या सासऱ्यांच्या सासऱ्यांचे सासरे ते कोण होते मला खरंच माहीत नाही, मला माफ करा, पण मला हा विश्वास नक्कीच आहे की त्यांचे सासरे किंवा तिथून पुढील इतर मंडळी हे नक्कीच संत परिवाराचे असतील. त्याचा उगम किंवा ज्याची नाळ ही त्या पंढरीच्या गाभाऱ्यातील विठेवर उभे असलेल्या दाम्पत्याशी नक्कीच जुळलेली असेल. मी तुम्हाला बोर करत नाही आहे ना? नक्की ना? बर. तर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन अशी जोडगोळी असलेले माझे सासू सासरे म्हणजे उंचीने मम्मी दादांच्या खांद्या इतक्या जरी असल्या तरी संसार मात्र त्यांनी दादांच्या खांद्याला खांदा लावून केला आहे. आणि नवरा बायकोच्या आयुष्यातून काय हवं असतं बरं? संसारात आपल्या जोडीदाराला साथ देणं ही फार मोठी आणि महत्त्वाची बाब आहे. माता जनाबाई जेव्हा सावता महाराजांशी लग्न करून भेंडून अरणला आल्या तसं त्यांनी सावतोबांसकट त्या अरण गावालाही आपलंसं केलं आणि त्यांच्या विठ्ठल भक्तीलाही. दिवसभर त्याही महाराजांसोबत मळ्यात काम करायच्या आणि संसार सांभाळून देवभक्तीही करायच्या आणि सायंकाळी पंचक्रोशीतील गावोगावी जाऊन भजन कीर्तनही करायच्या. पुढे जाऊन याच थोर संत पत्नी आपल्याच पतीच्या म्हणजे थोर संत शिरोमणी संत सावतामाळी महाराज यांच्या शिष्याही झाल्या. ते म्हणतात ना, थोर ते संत, धन्य ते विचार आणि सुंदर ते नातं. नवरा बायकोचं नातं हे खरंच खूप सुंदर नातं आहे. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई हे जितकं सुंदर मॅरिटल रिलेशन आपल्या इंडियन हिस्ट्रीमध्ये आहे ना, एव्हरीबडी वुड लव टू हॅव दॅट रिलेशन इन देअर ओन लाईफ. आपण शिवाजी महाराज नाही आहोत हा भाग सोडा, आपल्याला राणी सईबाई मिळाल्याने तोही भाग सोडा, तर इथे काही काहींच्या नशिबी चक्क सोयराबाई आल्या तो.
असं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानणारे आणि महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे भारताचे पहिले राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाच्या कार्यात अगदी आतापासून इथपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी साथ दिली ती त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी. तशा माझ्या बऱ्याच मावल्या इथे बसलेल्या आहेत. टू इलॅबोरेट फर्दर, सर्व वराडी काकू आहेत, आत्या आहेत, मावशी आहेत, सीता मावशी, पुढे ताई आहेत, लताताई आहेत, वहिनी आहेत, सुवर्णा वहिनी आहेत, अमृता वहिनी आहेत, खुद्द आमची प्रणालीसुद्धा इथे बसलेली आहे. या सर्व मावल्या आहेत. यांच्या कौटुंबिक कर्तव्याबद्दल किंवा संसारातील कार्याबद्दल कुठच्याही पुस्तकात यांची नावं छापून आले नसतील किंवा कुठच्याही वृत्तपत्राने यांची दखल घेतली नसेल, पण ज्या जिकरीने यांनी यांचा संसार उभा केला आहे आणि आपापल्या जोडीदाराला साथ दिली आहे ना, त्याला खरंच तोड नाही आहे. आणि नो डाऊट या सगळ्यांच्या अग्रस्थानी आमच्या मम्मी आहेतच, ज्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन दादांसाठी खूप काही करतायत. आणि इथं या मंचावर मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय की मला पावलांवरती आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माझी बायको अर्चना ही मला प्रचंड साथ देत आहे. तिचं माझ्या आयुष्यात असणंच मुळात माझ्यासाठी फार मोठी, मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे आणि आधाराची बाब आहे. तिचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. इतकंच म्हणेल, लव यू एबी अँड थँक्स फॉर बिंग फॉर ऑलवेज देअर फॉर मी. बट इव्हेंच्युअली या सर्वाचं श्रेय हे मात्र मम्मी दादांनाच जातं, कारण तिच्यात त्यांचाच तर अंश आहे. मम्मी दादा म्हणजे आई बाबा, अर्थातच आई वडील. ते म्हणतात ना, आई घराचं मांगल्य असते तर वडील घराचं अस्तित्व असतात. आईकडे अश्रूंचे पाठ असतात तर वडिलांकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन हे वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समयच जास्त तापते ना रामदास काका. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही, कारण त्यांच्यावर जबाबदाऱ्या असतात. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण लहान भावंडांना जपायचं असतं. आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणींना आधार व्हायचं असतं. जिजाऊनं शिवाजी घडवला, हो, जिजाऊनं शिवाजी घडवला असं जरूर म्हणावं, पण त्याच वेळेस होणारी शहाजीराजांची ओढतानाही लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक जरूर करावं, पण पोरातून डोक्यावरून पोराला घेऊन जाणारा वासुदेवही लक्षात ठेवावा. राम हा कौशल्येचा पुत्र अवश्य असेल, पण वियोगात तडफडून मरण पावला तो पिता राजा दशरथच होता. म्हणूनच आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आणि ज्या घरात बाप असतो ना, त्या घराकडे कोणी वाईट नजरेने बघायची हिंमत करत नाही, कारण त्या घरातला कर्ता तिचा असतो. कुणाचाही मुलगा होणं टाळता येत नाही, पण बाप होणं टाळता येतं. पण बाप होणं टाळता येतं. पण बाप हा कधीच बाप व्हायचं टाळत नाही. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला केवळ त्या बापामुळे अर्थ असतो. आणि असा बाप आपल्या मुलांसाठी काय काय करतो ना, त्या मुलांना देखील माहीत नसतं. आणि बापही कधी सांगत फिरत नाही की बाळा मी तुझ्यासाठी काय करतोय किंवा काय केलंय. अरे भूक लागली तर आईकडे जेवण मागता येतं. खेळताना कुठे धडपडलो, हातापायाला लागलं, खरचटलं, मलम लावायला आई असते. झोप येते म्हणून सहज आईच्या कुशीतही शिरता येतं. पण त्या जेवणासाठी राशन कमावणारा, घरात मलम आणून देणारा, आपल्या जखमेवर फुंकर घालणारा आणि आपण झोपी गेल्यावर आपल्या अंगावर पांघरून घालणारा बाप आपल्याला कधीच दिसत नाही. कुठच्याही परीक्षेचा निकाल लागला तर आपल्याला कुठच्याही परीक्षेचा निकाल लागला तर आपल्याला आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप आपल्याला दिसत नाही. पहिलटकरणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ वावरणाऱ्या बापाची कोणी दखल घेत नाही. कुठच्याही मंगल प्रसंगी घरातले सर्व मंडळी जातात, पण मैतेच्या वेळेस आणि दशक्रियेला मात्र ह्या बापालाच जावं लागतं. मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप आणि घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच ग्रेट असतो. अर्चनाने दादांबद्दल मला एक आठवण सांगितलेली फार पूर्वी, ती मला इथे शेअर करायला आवडेल. दादा जेव्हा मंत्रालयात कामाला होते तेव्हा हे कुटुंब अंधेरीतील जेबीनगर येथील रिद्धी सिद्धी रत्नामध्ये राहायला होते. त्यावेळेसची ही गोष्ट, घरातून कामाला निघताना, म्हणजे घरातून बाहेर पडल्यावर, म्हणजे मेन रोडवरून, म्हणजे
जे बी नगर स्टॉपवरून स्टेशनकरिता BSTची बस असायची आणि त्या काळी साधारण 2 ते 2.5 रुपये तिकीट असावं बस भाड्याचं. आता मंत्रालयात काम करणारा माणूस यांना 2 रुपये जड होते का हो? पण तरीही हे चालत स्टेशनला जायचे. 2 रुपये वाचवण्यासाठी नव्हे, तर तेच 2 रुपये माझ्या मुलांच्या भवितव्यात कुठेतरी उपयोगी पडतील. कुठे कपडा लागतात तर कुठे शिक्षण साहित्यात. दिवसाचे एका बाजूचे 2 तर महिन्याचे किती? तुमच्यापैकी काहींना हे हास्यास्पद किंवा युजलेस वाटेल, पण तशी चूक करू नका. कारण असा बारीक विचार करून दूरदृष्टी बाळगणाऱ्या लोकांच्या आयुष्याची गणितही कधीच चुकत नाहीत आणि मग आयुष्याच्या अशा टप्प्यावरती अशा थाटात बसलेले असतात. म्हणूनच त्यांच्याबद्दल बोलतानाच मी सुरुवातीला म्हणालो, वागणं जबाबदार आणि कामात खबरदार. परंतु अशा वडिलांचं आणि लेकीचं नातं मात्र निराळं असतं. शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त घरापासून लांब राहणारी मुलगी किंवा लग्न झालेली मुलगी किंवा सासरी राहणारी लेक किंवा सासूरवाशीण लेक ही जेव्हा आपल्या वडिलांना कॉल करते ना, तेव्हा फोनवरच्या पहिल्या वाक्यातच तिला वडिलांचा बदललेला आवाज जाणवतो, जो कदाचित घरात राहत असलेल्या इतर लोकांच्या लक्षात आला नसावा, पण त्या लेकीला मात्र तो जाणवतो आणि ती पटकन त्या वडिलांना विचारते, बाबा काय झालं? विचारते ना ती तुम्हाला? हो, ती तुम्हाला नक्कीच विचारते, पप्पा काय झालं? आवाज असा का येतोय? ती प्रत्येक एक लेक आपल्या वडिलांना विचारतेच, दादा काय झालंय? आवाज असा काय येतोय? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? एव्हरी गर्ल लव्स हर फादर मोर दॅन हर मदर. आमच्याकडेही अर्चनाचं असंच आहे. बट दिस इज नॉट जस्ट बिकॉज इट इज हाऊ इट इज. तर ती मला नेहमी म्हणते, मी खूप ब्लेस्ड आहे, मी खूप ब्लेस्ड आहे, नशीबवान आहे, मला असे वडील मिळाले. बाप लेकीच्या नात्यात एक वेगळीच ओढ असते असं म्हणतात. बाप लेकीच्या नात्यात एक वेगळीच ओढ असते असं म्हणतात आणि खरंच आहे हे. आईने 9 महिने पोटात ठेवून सांभाळून जन्म जरी दिला असला तरी बापाचं काळीज लेक असते. आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत. जगात आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत. ही गोष्ट जरी खरी असली तरी बापाचं लेकीवर आणि लेकीचं बापावरचं प्रेम हे चिमूटभर तरी जास्तच असतं ना. कारण बाप हा एकमेव व्यक्ती असा असतो जो तिला कधी त्रास देत नाही, रडवत नाही, तिची पाहिजे ती हौस पूर्ण करतो. संपूर्ण जग विरोधात असलं तरी हा बाप त्या लेकीची हौस पूर्ण करतो. लव्ह मॅरेजेस जेव्हा घरच्यांच्या संमतीने अरेंज होतात ना, त्यात सर्वात मोठा कन्सेंट असतो मुलीच्या वडिलांचा. माझंही तसंच लव्ह कम अरेंज्ड मॅरेज, जिथे सर्वात सुरुवातीला मी बबलूला म्हणजे माझ्या मेहुण्याला विशेषला त्याला भेटलो. आता इथे मेहुणा म्हणून मी फक्त नातं सांगतोय, मी काय त्याला मेहुणा वगैरे मानत नाही, कारण तो माझ्या लहान भावासारखा आहे आणि मी त्याला माझा लहान भाऊच मानतो. तर त्याच्या थ्रू मी मम्मींपर्यंत पोचलो आणि पुढे या दोघांच्या करवी मी अप्रत्यक्षपणे माझा प्रस्ताव हा दादांपर्यंत पोहोचवला. अँड यू वॉन्ट टू बिलीव्ह, मला दादांचा होकार आला. हो, मला दादांचा होकार आला, पण तो होकार माझ्यासाठी नव्हताच. हो, बरोबर ऐकताय, तो होकार माझ्यासाठी नव्हताच, तर तो होकार होता त्यांचा अर्चनावरील असलेल्या विश्वासाला. दादा, खरं तर तुमच्या एका होकारामुळे मला काय काय मिळाले किंवा आयुष्यात काय बदल झालेत ते मला खरं शब्दात मांडता येण्यासारखं नाही आहे. पण थोडक्यात तुमचे आभार म्हणायचे, थँक्स म्हणायचं आहे की थँक्यू दादा. तुमच्या एका होकारामुळे मला सूर्यासारखी तेजस्वी, हुशार, देखणी, मेहनती आणि अन्नपूर्णा अशी तुमची मुलगी बायकोच्या रूपात मिळाली आणि तिच्यासोबत मिळाला आहे मला हा एवढा मोठा परिवार. I love each of you and I love all of you. Thank you so much for making me a part of this family. Thank you so much.